हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत की कॅनवामध्ये ग्राफिक डिझायनर पोर्टफोलिओ कसा क्रिएट करायचा. आपण ग्राफिक्सचे क्लास करतो किंवा ऑनलाईन शिकतो, पण आपल्याला क्लायंटला पाठवायला किंवा मग आपल्याला कुठले वर्क हवं असलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला म्हणतो की तुमचा पोर्टफोलिओ पाठवा किंवा मग तुमचे वर्क शेअर करा. तुम्ही काय काम करता काय नाही ते आपल्याला पोर्टफोलिओमध्ये शेअर करायचे असते. सो आज आपण शिकूया की कॅनवामध्ये आपण सिम्पल ग्राफिक डिझाईन पोर्टफोलिओ कसा क्रिएट करू शकतोय. यासाठी मी करते क्रिएट अ डिझाईन. ठीक आहे, पोर्टफोलिओमध्ये तुम्ही कुठलीही साईज घेऊ शकताय, बट सिम्पल आता पोर्टफोलिओ क्रिएट करण्यासाठी इथे क्रिएट डिझाईनवर क्लिक केल्यानंतर पोर्टफोलिओ सर्च करू शकताय. त्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्स येत आहे, किंवा मग आता तुम्ही जर ग्राफिक डिझायनर आहात तर ग्राफिक डिझायनर यामध्ये तुम्ही ही साईज सिलेक्ट करू शकताय. ओके, मी काय सर्च केलंय, ग्राफिक डिझायनर पोर्टफोलिओ. ओके, ग्राफिक डिझायनर पोर्टफोलिओ ही साईज तुम्ही सध्या सिलेक्ट करू शकताय. ओके, यामध्ये काही रेडीमेड टेम्पलेट्स येत आहेत इथे. ओके, हे सुद्धा तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये यूज करू शकताय. समजा फॉर एक्झाम्पल जो तुम्हाला आवडलं असेल एखादी डिझाईन, यामध्ये समजा क्लिक करा. ओके, यामध्ये तुम्ही चेंजेस करून तुमचे डिटेल्स टाकू शकताय. ॲड पेज करून पुढे पेजेस ॲड करू शकताय. पण आज आपण स्क्रॅच पासून डिझाईन क्रिएट करायला शिकणार आहोत. ठीक आहे, मी ब्लँक पेज घेतलंय. ओके, ब्लँक पेज घेतलंय. फर्स्ट पेज आपल्याला थोडंसं प्रेझेंटेबल करायचंय. एलिमेंट्स मध्ये जाते, शेप हा सिंपल शेप घेते मी आपल्या पेजवर. ओके, याला कलर फिल नो करते. बॉर्डर ऑन करते, ब्लॅक बॉर्डर. ओके, समजलं एवढं. शेप ॲड केलाय, त्याला कलर फिल नो केलाय आणि बॉर्डर ब्लॅक केली. तुम्ही दुसरा कलर यूज करू शकताय. त्यानंतर एलिमेंट्स मध्ये फ्रेम सर्च करते. फ्रेम्स मध्ये फर्स्ट फ्रेम ॲड करते, ती पेजवर अशी साईडला फुल पेज ॲड करते. ठीक आहे, इथे फुल पेज ॲड करते हाफ पेज मध्ये. ओके, देन एलिमेंट्स मध्ये सर्च करते ग्राफिक डिझाईन. ओके, त्याच्यात फोटोज मध्ये ग्राफिक डिझाईन फोटोज मध्ये भरपूर सारे फोटोज अवेलेबल आहेत. त्यामध्ये वेगवेगळे बॅकग्राऊंड्स तुम्हाला मिळतील. त्यातला मी हा यूज करते, मल्टी कलर ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. ओके, त्याला क्लिक करते आणि क्लिक करते आणि ते फ्रेमवर ॲडजस्ट करते. ठीक आहे, त्यानंतर एलिमेंट्स मध्ये जाते, पुन्हा फ्रेम सर्च करते. फ्रेम्स मध्ये सर्कल फ्रेम घेते, इथे मिडलला ॲडजस्ट करते. देन शेप घेते, ग्राफिक्स मध्ये ओके शेप घेते सर्कल, थोडा मोठा घेते. ठीक आहे, लेअर त्याला सेंड टू बॅक करते. ही फ्रेम पण सेंड टू बॅक कर. ओके, आता याचा जो कलर आहे रेड, त्याला व्हाईट करते. ठीक आहे, कमी जास्त करू शकताय. ओके, किंवा मग याला बॉर्डरला आउटलाईन देऊ शकताय तुम्हाला हवी तशी. ठीक आहे, सिम्पली सर्कल जर ॲड करायचा नसेल, बॉर्डरला ही आउटलाईन देऊ शकताय व्हाईट. ओके,
इथे ॲड करते. ठीक आहे. आता यामध्ये मी ॲड करते माझा लोगो. अपलोड्समध्ये जाते आणि तुमच्या मोबाईलमधला फोटो तुम्ही अपलोड करू शकताय. ठीक आहे. माझ्या अपलोडमध्ये आहे ऑलरेडी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अपलोड फाईलमध्ये जाऊन तो करू शकता ॲडजस्ट. ओके, फ्रेममध्ये ॲडजस्ट केलं. आता यावर टेक्स्ट ॲड करते. पोर्टफोलिओ. ओके, फॉन्ट ॲड करते त्याला. हा फॉन्ट ॲड करते बॉर्लो कॉन्डेन्स्ड. ठीक आहे. यामध्ये आता पोर्ट नंतर एंटर करते असं थोडं. ठीक आहे. कलर ॲड करते. टेक्स्ट ॲड करते. ओके, त्याला पण अपर केस करते. तुम्ही इथे तुमचं नाव ॲड करू शकता. याला तोच फॉन्ट ॲड केलाय. ओके, कलर ब्लॅक ठेवते. देन इथे आराध्या ग्राफिक्स इथे खाली ॲड केलंय. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला फर्स्ट पेज क्रिएट झालाय. वाटतंय की नाही अट्रॅक्टिव्ह? ओके, देन आता सेकंड पेज ॲड पेज करून त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व्हिसेस शो करायच्या आहेत. ठीक आहे. ग्राफिक डिझायनिंग सर्व्हिसेस याला पण फॉन्ट ॲड करते. ठीक आहे. ग्राफिक डिझाईन सर्व्हिसेस. ठीक आहे. असं ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. कलर ॲडजस्ट करते. ओके, सर्व्हिसेस. यामध्ये आता मी सर्व्हिसेस ऑलरेडी टाईप करून ठेवलंय इथे. तर कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. मी वेगळ्या पेजवर टाईप करून ठेवलेल्या होत्या. ठीक आहे. टेक्स्ट टूलने तुम्ही ॲड करू शकताय. त्यानंतर एलिमेंटमध्ये सर्च करते गर्ल विथ लॅपटॉप. ग्राफिक्समध्ये भरपूर साऱ्या ग्राफिक्स तुम्हाला मिळून जात आहे. ठीक आहे. देन सर्च करते पुन्हा ग्राफिक डिझाईन. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहे. कुठलाही तुम्ही बॅकग्राऊंडसाठी ॲड करून बघू शकताय. ठीक आहे. मी रिसेंटली मधून ॲड करते. ओके, सिम्पली सिलेक्ट करून सेट इमेजेस बॅकग्राऊंड करते. ट्रान्सपरन्सी कमी करते खूप. ठीक आहे. 12 ठेवते. हा एक इमेज ॲड करून बघूया. ओके, रिप्लेस. ट्रान्सपरन्सी कमी करते. हा छान वाटतंय. ठीक आहे. असे तुम्ही दुसरे यूज करून बघू शकता. इथे कलर ॲडजस्ट करू शकताय तुम्हाला हवा तो. ओके, इथे आता कॉन्टॅक्ट असं ॲड करते. मी ॲड करते डायरेक्ट आता. ठीक आहे. या प्रकारे हा तुमचा सेकंड पेज क्रिएट झालेला आहे. नेक्स्ट पेज करते. यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस तुमचे जे काय आहे की व्हाय चूज अस ते ॲड करायचं आहे. मी ॲड करते.
आणि मग दाखवते. टेक्स्ट टूल घेते आणि टाईप करते वाय चूज अस. ओके, वाय चूज अस पण मी टाईप करून ठेवलंय. ठीक आहे, यामध्ये आपल्याला शेप्स ॲड करायचे आहेत. एक ॲड करून दाखवते, बाकीचे तुम्हाला करायचे आहेत. मी फक्त एक करून दाखवते ॲड. ठीक आहे, शेप घेतलाय, असं ॲड करायचं आहे. ठीक आहे, सर्विसेस किती सर्विसेस टाकायच्या आहेत तेवढे शेप्स ॲड करायचे. आता मी इथे 5 सर्विसेस टाकल्यात, तर तुम्ही तेवढे 5 शेप्स ॲड करू शकताय. ठीक आहे, पेस्ट करा. मी टाकते पूर्ण डिटेल्स आणि मग तुम्हाला शो करते. या प्रकारे शेप्स ॲड करून त्याचे कलर्स चेंज केले तिथून. ओके, आणि त्यावर तो टेक्स्ट ॲड केला आहे. त्यामध्ये एक एक टेक्स्ट ॲड केला आहे. ओके, वाय चूसच टाकलंय. इथे एलिमेंट्समध्ये तुम्ही वाय चूज अस टाकाल तर भरपूर साऱ्या ग्राफिक्स तुम्हाला मिळून जातील. ओके, वेगळी थोडी डिझाईन पण तुम्ही क्रिएट करू शकताय. फक्त मी डेमोसाठी बनवते. ओके, यामध्ये पण सेम इमेज तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे. Ctrl+C आणि इथे पेस्ट करायचं आहे. सेम बॅकग्राऊंड यूज करायचं आहे. ठीक आहे, ॲड पेज करते. यामध्ये आता तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया पोस्ट शोकेस करायच्या आहेत. ओके, हेअर आर. यामध्ये एलिमेंट्समध्ये फ्रेम यूज करते मी. तुम्हाला जितक्या टाकायचे काय म्हणतात डिझाईन्स तेवढे तुम्ही ॲड करू शकताय. ठीक आहे, मी 9 डिझाईन ॲड केले आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे, याला कॉपी करून एक शेपमध्ये ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, देन डुप्लिकेट करा, ग्रुप करून डुप्लिकेट करू शकताय. ठीक आहे, 9 यामध्ये 9 डिझाईन तुमच्या टाकायच्या आहेत. कशा अपलोड करायच्या? अपलोड्समध्ये जाऊन अपलोड फाईल्समध्ये जाऊन तुमच्या ज्या काही डिझाईन्स असतील त्या तुम्ही इथे ॲड करू शकताय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी ही डिझाईन घेते, तुम्ही इथे ॲड करू शकताय. ते काही डिझाईन्स आहेत माझ्या, जे सिम्पली त्यावर क्लिक करून तुम्ही ॲड करू शकताय. इंस्टाग्राम पोस्ट तुमच्या या पद्धतीने तुम्हाला ॲड करायचे आहे. तुमच्या ज्या काही क्रिएटिव्ह पोस्ट असतील, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 20 पोस्ट केल्या आहेत, तर त्यातल्या ज्या सगळ्यात जास्त चांगल्या आहेत त्या 8-9 पोस्ट इथे ॲड करू शकताय. ठीक आहे, या प्रकारे. याचा बॅकग्राऊंड पण तुम्ही सर्च करा, ग्राफिक डिझाईन. त्यामध्ये जो इमेज तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकताय. कुठलाही घ्या, रिप्लेस बॅकग्राऊंड करून त्याची ट्रान्सपरन्सी कमी करा. ठीक आहे, आणि याला अनग्रुप करून प्रत्येकाला बॉर्डर ॲड करा. ठीक आहे, या प्रकारे बॉर्डर ॲड करू शकताय. बॉर्डरचा कलर चेंज करू शकताय. तुम्हाला जेवढ्या डिझाईन हव्या आहेत त्या तुम्ही एका पेजवर ॲड करू शकताय. देन डुप्लिकेट करा किंवा ॲड न्यू करा आणि हे डिलीट करून टाका, कारण तुम्हाला आता यामध्ये सम इंस्टाग्राम स्टोरीज ॲड करायच्या आहेत. ठीक आहे, इंस्टाग्राम स्टोरी एकदम सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह असं पोस्ट आहे. ठीक आहे, फ्रेम सर्च करते पुन्हा. ते स्टोरी साईज तुम्हाला ॲड करायच्या, ॲड करते मी पूर्ण. ठीक आहे, मी आता 4 दाखवते ॲड करून तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही
जास्तही ॲड करू शकताय, कमी जास्त साईज करून. ठीक आहे. अपलोड्समध्ये प्रॉपर ॲडजस्ट करायचे. आता मी तुम्हाला नॉर्मली फक्त प्लेस करून दाखवते. तुम्हाला क्रॉप होऊ द्यायचं नाही आहे, प्रॉपर ते ॲडजस्ट झाले पाहिजे. ठीक आहे. मी या सॅम्पल डिझाईन टाकलं, याला पण तुम्हाला बॅक ही बॉर्डर टाकायची असेल तर ॲड करू शकताय. ठीक आहे. यामध्ये पुन्हा ॲड पेज करा आणि यावर किंवा मग डुप्लिकेट करा. ठीक आहे. लोगो ॲडजस्ट करू शकताय. यूट्यूब थंबनेल्स टाकायचे आहेत तुम्हाला इथे सर. ठीक आहे. यूट्यूब थंबनेल मी 3 ॲड केलेत. तुम्ही वेगळ्या प्रकारे ॲड करू शकताय. अपलोड्समध्ये जाते. तुमचे ज्या काही क्रिएटिव्ह थंबनेल्स असतील त्या तुम्ही इथून ॲड करू शकताय. ठीक आहे. पुन्हा डुप्लिकेट करते, इथे ॲड करते लोगो. ठीक आहे. लोगोसाठी पण सेम प्रोसिजर आहे. अपलोड्समध्ये जाऊन वेगवेगळे तुम्ही जे काही क्रिएट केलेले लोगो असेल ते इथे ॲड करू शकता. ठीक आहे. या प्रकारे तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. फर्स्ट पेज, सेकंड सर्व्हिसेस, थर्ड बाय चूसर्स, फोर्थमध्ये सोशल मीडिया पोस्ट टाकू शकताय, इंस्टाग्राम स्टोरी. ठीक आहे. इथे यूट्यूब थंबनेल, जास्तही टाकू शकताय. मी आता सॅम्पलसाठी 3 तुम्हाला ॲड करून दाखवलंय. ठीक आहे. देन लोगो. सो हा आपला पोर्टफोलिओ क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की फीडबॅक द्या आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर कोणाला याची PDF हवी असेल तर मला कमेंट करा. ओके, किंवा मेसेज करा. थँक्यू सो मच.